शेतकरी बांधवांनो नमस्कार मित्रांनो, कांदा पिकातील तण नियंत्रण नेमकं कशा पद्धतीने करायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला नेमके कोणते तणनाशक वापरायचे आहेत, कशा पद्धतीने वापरायचे आहे, तणाची अवस्था नेमकी काय पाहिजेत, नेमकं आपल्याला रिझल्ट मिळवण्यासाठी नेमका फवारणी करताना कोणती काळजी घ्यायची आहे या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, कांदा पिकाची लागवड झाल्याच्या नंतर आपल्याला साधारणतः 15 ते 16व्या दिवशी आपल्याला तणनाशकाची फवारणी करायची आहे, जेणेकरून त्यावेळेस आपल्या तणाची अवस्था ही अत्यंत लहान असेल आणि आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट हे मिळतील। मित्रांनो, दुसरा मुद्दा तो म्हणजे की आपल्याला नेमकं कोणतं तणनाशक वापरायचं आहे, हा एक महत्त्वाचा आणि अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा असणार आहे। मित्रांनो, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की तुम्ही आदामा कंपनीचं एजिल आणि गॅलिगन हे तणनाशकच कांद्यामध्ये वापरा, जेणेकरून तुम्हाला त्याचे अतिशय चांगले रिझल्ट येतील। फक्त वापरताना काही काळजी घेणं आपल्याला गरजेची आहे, ती अशा पद्धतीनं जेणेकरून आपल्या तणाची अवस्था ही लहान असावी। 15 ते 16व्या दिवशी आपण त्याची फवारणी करावी। पण दुसरा मुद्दा म्हणजे फवारणी करत असताना जे पाणी तुम्ही घेताय ते नदी, नाले किंवा विहीर याचं पाणी जर का खराब पाणी तुम्ही वापरलं तर तरी देखील आपले रिझल्ट तिथं कमी होणार आहेत। पाहिजे त्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला तिथं दिसून येणार नाहीत। त्याच्यामुळं आपलं पाणी घेताना स्वच्छ पाणी घ्या। फवारणी करताना त्याच्यामध्ये निंबू टाका, 2-4-5 थेंब, त्याच्यानंतर थोडासा युरिया टाका। या पद्धतीनं तुम्ही जर का व्यवस्थित फवारणी करताना काळजी घेतली तर नक्कीच तुम्हाला तिथं एकदम चांगल्या प्रकारचे रिझल्ट तुम्हाला तिथं बघायला मिळतील। की तुम्ही आदामा कंपनीचं एजिल आणि गॅलिगन हे तणनाशकच कांद्यामध्ये वापरा, जेणेकरून तुम्हाला त्याचे अतिशय चांगले रिझल्ट येतील। फक्त वापरताना काही काळजी घेणं आपल्याला गरजेची आहे, ती अशा पद्धतीनं जेणेकरून आपल्या तणाची अवस्था ही लहान असावी। 15 ते 16व्या दिवशी आपण त्याची फवारणी करावी, जेणेकरून पाणी स्वच्छ घ्यावं आणि आपले फवारणी करत असताना आपल्याला एजिल 25 ml आणि गॅलिगन 25 ml असं 15 लिटरच्या पंपाला प्रमाण घ्यायचं आहे। मित्रांनो, पंपाला प्रमाण घेत असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पंप हे 20 लिटरचे असतात, तरीही ते प्रमाण घेताना 15 लिटरचंच प्रमाण घेतात। जर का तुमचा पंप जर का 20 लिटरचा असेल तर तुम्ही 30 ml एजिल 30 ml आणि गॅलिगन 30 ml या पद्धतीने घेऊन तुम्हाला फवारणी करायची आहे। आदामा कंपनीचं एजिल गॅलिगनच का वापरायचं मागं देखील कारण आहे। ते असं आहे की आदामा कंपनी ही जागतिक स्तरावरती तणनाशकामध्ये 1 नंबरला असलेली कंपनी आहे आणि आदामा कंपनीकडं जे तणनाशक उपलब्ध आहेत ते इतर कुठल्याही कंपनीकडं उपलब्ध नाही आहेत आणि असतील देखील तरी पण ते त्या प्रमाणामध्ये त्या पद्धतीमध्ये तेवढ्या कार्यतत्परतेनं काम करत नाही। आणि दुसरा मुद्दा म्हणजे आदामा कंपनीचं एजिल गॅलिगनच का वापरायचं, कारण आदामा कंपनीचं जे एजिल येतं ते इतर कुठल्याही कंपनीकडं नाही आहे आणि मार्केटमध्ये असेल तरी ते आदामा कंपनीनं इतर लोकांना दिलेलं आहे। त्याच्यामुळं आदामा कंपनी म्हणजे रिझल्टच्या बाबतीमध्ये कुठंही कॉम्प्रोमाइज करत नाही। त्याच्यामुळं आपल्याला आदामा कंपनीचं एजिल आणि आदामा कंपनीचंच गॅलिगन अशा पद्धतीचं जोडी आपल्याला वापरायची आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तणाची अवस्था असेल, त्याच्यानंतर वापरण्याची पद्धत असेल, मित्रांनो त्याच्यानंतर कोणत्या कंपनीचं तणनाशक वापरायचं आहे, त्या आदामा कंपनीचंच तणनाशक वापरायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला त्याच्यातून दिसून येतील। मित्रांनो, या सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्की वापरून बघा आणि तुम्हाला रिझल्ट आले का नाही नक्कीच आपल्याला व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चला मित्रांनो,